5वर 0-50. तर मात्र गोलंदाजीसाठी प्रज्वल सावंत अगदी वय वर्षाचा 12 ते 13 वर्षाचा हा खेळाडू आहे. परंतु या सीबीडी प्रीमियर लीगने यांना घडवण्याचा जरूर हाती वसा घेतलाय. नवनवीन खेळाडू फिरकीपटू आहे आणि पहिला चेंडू अगदी त्याच्या माध्यमातून फेकल्यानंतर ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उदय होता संघाचा सर सेनापती, त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी वाचवलेल्या या 2 धावा जरूर महत्वाच्या असतील. 52 धावसंख्येचे धावफलक. तर नक्कीच आपण पाहिलं मित्रांनो, सीबीडी प्रीमियर लीगने आपल्याला काय दिलं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा गोलंदाज प्रज्वल. हा बघा अखाती देशामध्ये देखील टीव्हीवर कित्येक प्रेक्षक आणि काय फिरवलाय. वा, सोमनाथ सारख्या मोठ्या फलंदाजाला थांबवलंय. या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. डॉट बॉल फेकलाय. नक्कीच ऋषिकेश पानसरे सांगतोय तो अशा रीतीने केले. वा, जबरदस्त, अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती. आपण जर विचार केला, प्रेक्षक असू द्या किंवा खेळाडू, आपल्या घरातील एखादा मुलगा देखील इथून या क्रिकेटच्या खेळामध्ये नाव उज्ज्वल करू शकतो. त्याच पद्धतीने प्रज्वल आपल्या खेळाने आपलं नाव उज्ज्वल करतोय. चेंडू हवेमध्ये, 2000 रुपयाचं पारितोषिक, परंतु इथे सेफ लँडिंग झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नाने दुसरी धाव घेत असताना सुरक्षित जरूर पोहोचला गेलाय. 2 धावा मिळतील. परंतु प्रज्वल बघा त्याची ऍक्शन काय आहे. रक्त गरम आहे. रिप्ले जरूर दाखवलं जाईल. थ्रो त्याच्याकडे आला होता परंतु चेंडू हातामध्ये सापडला नाही. धावचीची संधी होती. तो विकेट मिस झाल्यानंतर बघा त्याने ऍक्शन काय दाखवली आहे. स्वतःवर नाराज झालाय. आता काय होईल. चला, हे बरोबर नाहीये. एका बाजूला अनुभव होता, झेल टिपण्याची संधी होती आणि अनुभवाने काय दाखवलं इथे यंगस्टर समोर. परंतु 5 मध्ये 5 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी. जे मागच्या 3 षटकामध्ये झालं नाही ते आता करून दाखवलंय या गोलंदाज प्रज्वलने. अगदी बसलेल्यांना वय वर्ष 12. ही गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि इथे रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. चला, तिसरे पंच आणि डीसी चेंडूवर आणि त्याने आपली काम ऋषिकेश पानसर 12 वर्षाचा खेळाडू आहे. परंतु त्यांनी आपल्यातील कला दाखवली, कौशल्य दाखवलं आणि आपल्या संघाला गरज असताना धावा रोखल्यात. जबरदस्त परफॉर्मन्स. तर नक्कीच पानसरे, ऋषिकेश पानसरे साठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येक वर्षी नवनवीन खेळाडू घडवण्याचं काम आणि या